प्रामुख्याने राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वाट पाहत होते, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात काल माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्या ठिकाणी सादर केली। विद्यार्थ्यांची मागणी आयोगाने लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या नियोजित तारखेच्या अगोदरच या जाहिरातीची त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे आणि निश्चितच याचा फायदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे। कारण आपल्याला लहानपणापासून सवय असते ती म्हणजे जोपर्यंत परीक्षेची तारीख येत नाही किंवा परीक्षा आपल्या समोर आहे हे कळत नाही तोपर्यंत आपले हार्मोनल चेंजेस होत नाही। म्हणजे काय, म्हणजे हे की आपलं टेम्परामेंट त्या ठिकाणी बनत नाही हो की चला आता आपण अभ्यास केला पाहिजे याचा। आणि त्यामुळे एकदाची ती जाहिरात आली आणि आता तुम्हा सर्वांची खरं तर ते आता नारळ फोडायला सुरुवात केली असेल किंवा अजून ज्यांचे नाही झाले त्यांनी फोडा लवकर नारळ आणि सुरुवात करा आता आपल्या तयारीची, ठीक आहे। आणि जे काही असे विद्यार्थी होते की नाही ज्यांचा फोकस क्लिअर होता, मला राज्यसेवा या वर्षीचा द्यायचंच आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी तयारी सुरू केली असेल तर निश्चितपणे तुमच्यासाठी सुद्धा हा एक बूस्टर डोस म्हणून आपण त्याकडे बघू शकतो। मित्रांनो, आज आपण या पुढच्या 28 एप्रिल रोजी जी आपली परीक्षा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर त्या संदर्भात त्याचं नियोजन याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, एकूणच जर आपण थोडंसं 2 दिवसानंतरचा दिवस पाहिला तर तो 1 जानेवारीचा असणार आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आगामी 2024 या नवीन वर्षाकरिता सुद्धा हार्दिक शुभेच्छा। या 2024 या वर्षामध्ये तुम्हा सर्वांना तुमच्या मनाजोगती पोस्ट मिळून तुमचं हे वर्ष निश्चितपणे एक अविस्मरणीय ठरावं यासाठी माझ्याकडून आणि माझ्या सर्व टीमकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, सुरुवात करूयात त्याच या नवीन वर्षाच्या धाग्याला पकडून। बघा, तुम्हाला कदाचित माहित नसेल ही मूर्ती कोणाची आहे। ज्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आपण जानेवारी हा पहिला महिना मानतो, वर्षाची सुरुवात मानतो, मित्रांनो ते म्हणजे एक जॅनस किंवा जेनस नावाचा हा देव, हा ग्रीक देवता आहे। रोमन साम्राज्यामध्ये तुम्हाला माहित असलेला एक ज्युलियस सीझर नावाचा एक राजा होता बघा, हे वन ऑफ द ग्रेटेस्ट होता तो। आणि ह्या ज्युलियस सीझर राजाने जेव्हा ठरवलं की आपण त्याच्या काळामध्ये मार्च हे खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होती, मोस्टली हिंदू नववर्ष हे मार्च मध्ये सुरू होतं गुढीपाडव्यासोबत, त्याने तिकडे मात्र असं ठरवलं की नाही आपण मार्चच्या ऐवजी जानेवारी पासून ती सुरुवात करूया। त्या पाठीमागे स्टोरी वेगळी, आपण त्याकडे न जाता मला तुम्हाला फक्त इथे सांगायचंय काय की हा जो जेनस नावाचा जो ग्रीक देवता आहे त्या देवतेपासून प्रेरित होऊन त्याने काय केलं, जानेवारी महिना हा पहिला ठेवला। ह्या देवतेचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, याला 2 चेहरे दिसत आहेत आपल्याला आणि हे 2 चेहरे जे आहेत हे ज्या देवतेचे म्हणजे जेनसचे, ही देवता कशासाठी प्रसिद्ध आहे तर वेळेसाठी। आणि हे 2 चेहरे जे दाखवतात ना इथे, ते हे दाखवतायत की पाठीमागे जो कालखंड आपला उलटलाय, जो आपला गतकाळ आहे म्हणजे आपल्यासाठी पाठीमागचं वर्ष, तर त्या पाठीमागच्या वर्षाकडे पाहणारा हा चेहरा आहे आणि नवीन वर्षाकडे पाहणारा हा दुसरा चेहरा आहे। तुम्ही जर कीनली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे आणखी एक बाब दिसेल, जो पाठीमागच्या वर्षाकडे पाहणारा चेहरा आहे तो थोडासा वृद्धत्वाकडे झुकलेला आहे आणि नवीन वर्षाकडे पाहणारा चेहरा हा थोडासा असा तरुणपणाचा असा तो दिसतो। या पाठीमागे कारण असं आहे की गतकाळ जो गेला, पाठीमागचं जे 1 वर्ष गेलं आपलं, तर त्याने माणूस हा निश्चितच मॅच्युअर झाला असेल, निश्चित त्याची अक्कल थोडीशी वाढली असेल, काहीतरी बुद्धीमध्ये भर पडली असेल आणि जरी काही प्रसंग आले असतील ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं झालं, नैराश्य वगैरे आला असेल कदाचित, पण तरी सुद्धा येणाऱ्या वर्षाकडे आपण अतिशय उत्साहानेच पाहिलं पाहिजे। तारुण्य म्हणजे सळसळता उत्साह, त्या उत्साहानेच आपण पाहिलं पाहिजे असा संदेश सुद्धा यातून मिळतो। आणि मित्रांनो, हे या ठिकाणी तुमच्याशी डिस्कस करण्याचं कारण असं आहे की तुम्हा सर्वांना सुद्धा जर आगामी परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर मित्रांनो ही पहिली पायरी आहे। आणि ती पहिली पायरी म्हणजे काय की जे विद्यार्थी जुने आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास सुरू केलेला असेल,
जे विद्यार्थी गेल्या 1, 2, 3, 4, 5 काही काही विद्यार्थी अगदी 6-6 वर्षापासून ह्या परीक्षेची तयारी करतायत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागचं विहंगावलोकन किंवा सिंहावलोकन तुम्हाला करावं लागेल. पाठीमागे आपण ज्या ज्या काही चुका केलेल्या आहेत, पाठीमागे आपण ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, ह्या सगळ्यांचा जमा खर्च मोजा, लिहा आणि त्याच्या आधारावरती पुढची वाटचाल ठरवा. हे सगळ्यात पहिलं काम तुम्ही करणं गरजेचं आहे स्वतःच्या बाबतीत. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेतलं यश हे केवळ आपल्या अभ्यासावरती डिपेंड नसतं. तर तुम्ही कोण आहात, तुमची मानसिक स्थिती कशी आहे, तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कणखर आहात, याच्यावरती देखील आपल्या परीक्षेतलं यश ठरत असतं. मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सुद्धा त्यांना यश मात्र सतत हुलकावण्यात येत राहतं. त्याचं कारण असं आहे, आपला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक महिना आणि त्याचबरोबर परीक्षेतले 2 तास. मित्रांनो, ही परीक्षा केवळ तुमच्या बौद्धिक पातळीचं परीक्षण करत नाही, तपासत नाही, तुमची बौद्धिक कुवत तपासत नाही, तुमचा फक्त IQ तपासत नाही, तुम्ही किती इंटेलिजंट आहात हे तपासत नाही, तर त्याच्या बरोबरीने आणखी एक मुद्दा असतो, तुमचा इंटेलिजंट क्वोशंट बरोबर इमोशनल क्वोशंट सुद्धा ती तपासते, तुमचे पेशन्स तपासते. आणि मित्रांनो, ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी बऱ्याच वेळेस येतात आणि विचारतात की सर, तुमचा आता ह्या जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावरती आम्हाला सांगाल का की यशस्वी विद्यार्थी आणि अयशस्वी विद्यार्थी याच्यामध्ये नक्की काय फरक असतो, काय फरक असतो. आणि मित्रांनो, याचं उत्तर मला जे सापडलेलं आहे ते असं आहे की ते म्हणजे मनाची कणखरता. मनाची कणखरता हे लक्षात घ्या. ही मनाची कणखरता 2 गोष्टीसाठी आपल्याला गरजेची असते. एक म्हणजे पेशन्स, आपला संयम, आणि दुसरं असतं परसेवरन्स, म्हणजे आपली चिकाटी. आणि ह्या दोन्ही बाबी ह्या मानसिक आहेत. तुम्ही अभ्यास एक वेळेस कमी ठेवा, कमी असला तरी चालेल, पण जर मनाने कणखर नसाल काही उपयोग नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हा मुद्दा याचा जरूर बारकाईने विचार करा आणि ह्या वर्षाचं पहिल्यांदा मूल्यमापन करा आणि पुढची वाटचाल त्या ठिकाणी दमदार सुरुवात करा. ठीक आहे, चला मग आता आपण आपल्या परीक्षेकडे जाऊया. मित्रांनो, आजपासून जर बघितलं तर आपल्याकडे 120 दिवस आहेत. 120 दिवस आहेत, म्हणजे जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल आणि एप्रिलचे खरं तर ते 28 दिवस आहेत, पण आपण 8 दिवस नको पकडायला, आपण फक्त त्यातले 20 दिवस पकडूया. सो अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर, आणि आता मी या वेळेला मात्र, या घडीला मात्र मी सगळे दिवस पकडलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे सो इफेक्टिव्हली बघितलं आपण तर आपल्याकडे जवळपास 110 दिवस येतात. आणि जर हे 2 दिवस आणि त्या परीक्षेच्या पर्यंतचे 8 दिवस जर आपण 7 दिवस पकडले तर आपल्याकडे टोटल 120 दिवस त्या ठिकाणी येतात. आणि मग ह्या 120 दिवसामध्ये आपल्याला डेफिनेटली काय काय करायचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायच्या आहेत, आपण त्याच्याविषयी अतिशय स्विफ्टली त्या ठिकाणी पाहूयात, विदाउट एनी नॉनसेन्स. बघा, सुरुवात करत असताना ही स्ट्रॅटेजी आपण जी चर्चा करणार आहोत ती वेगळी असेल नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी. येथे नवीनचा अर्थ असा आहे की तो म्हणजे जस्ट यावर्षी पासआउट आहे आणि आत्ता तयारी करणार आहे. नाही, झालंय काय, यावर्षी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला तुम्हाला जवळपास तेवढाच वेळ मिळतोय जेवढा दरवर्षी असतो. पण गंमत अशी आहे, पूर्व परीक्षेनंतर मात्र मुख्य परीक्षेला तुम्हाला तब्बल यावर्षी 8 महिने आहेत. 8 महिने आहेत. त्यामुळे झालं असं की अनेक विद्यार्थी जे याच वर्षी पासआउट आहेत त्यांना असं वाटायला लागलं की अरे चला, पुढे 8 महिने आहेत ना, तर मी करू शकतो, मी करतो. पण पुन्हा एकदा, आता हा जो या वर्षी पासआउट विद्यार्थी आहे, जर त्याने खरंच पाठीमागचे 1-2 वर्ष अभ्यास केला असेल तर तू नक्की दे अटेम्प्ट हा. पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून तळ्यात मळ्यात करत करत कुठेतरी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जर तयारीला सुरुवात केली असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे मित्रांनो, विचार करा, विचार करा. फक्त आशा आणि अपेक्षावरती परीक्षा कधी निघत नसतात. प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. अदरवाईज 2025चा आपला अटेम्प्ट जो आहे तो तुमच्यासाठी बेस्ट असेल. आता जे जुने विद्यार्थी आहेत, जे अनुभवी विद्यार्थी आहेत, त्यांनी मात्र
101% हा आपला शेवटचाच अटेम्प्ट आहे. खरं तर आपण असं दरवर्षी म्हणतोच, असं दरवर्षी म्हणतो आपण. म्हणजे कसं असतं, मुलं हॉस्टेलला राहतात आणि हॉस्टेलमध्ये बेडच्या समोर ते लिहितात, किंवा अभ्यासिकेमध्ये सुद्धा बेडच्या समोर लिहित असतात 2023, हा मिशन 2023, नाही झालं मिशन 2024, हे नाही झालं मिशन 2025. म्हणजे मला सांगायचं काय, आपण हे करतो पण ते खरंच मनातून ते केलं पाहिजे, नुसतं आपलं लिहायचं म्हणून लिहायचं असं नाही. आणि यावर्षी तर आता आयोगानेच तुम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे, बाबा रे आता या वर्षी निघालास तर निघाला, नाहीतर पुढच्या वर्षी बघ सगळं बदलून टाकले आता. त्यामुळे तसं बघितलं तर हा आपल्यासाठी खरंच डू ऑर डाय, बिलकुल डाय नाही. हा डूचा मात्र अटेम्प्ट बिलकुल आहे. करायचंय, मरायचं कशाला एवढ्या परीक्षेसाठी, बिलकुल नाही. डूचा मात्र अटेम्प्ट आहे, हा निश्चित आहे. हा आपल्या अगदी जे काही आपल्याकडे ताकद आहे ना त्याची पराकाष्ठा करू, पण आपण त्यानुसार अभ्यास करू आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ शकतो. आता परत याच्या 2 ते 3 कॅटेगरी पडतात अनुभवी विद्यार्थ्यांच्या. एक अशा की ज्या गृहिणी आहेत, असे उमेदवार की जे जॉब करतात, आणि असे उमेदवार की जे कॉलेजेसमध्ये आहेत. मात्र त्यांच्यासाठी मी सांगितलंच की ते अत्यंत नवीन आहेत, त्यांनी हा अटेम्प्ट अवॉइड करावा. हा पण जे आहेत की ज्यांनी 2-3 वर्षापासून, त्यांना आपण सिनियर म्हणूयात, असे काही विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. मग असे जे विद्यार्थी आहेत या तिघांसाठी मात्र थोडंसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी बघावी लागते. पण आत्ता आपण मात्र सगळ्यांसाठी या जनरलाइज करूनच पुढे चाललेलो आहे. मित्रांनो, जेव्हा सुरुवात कराल या परीक्षेची, तेव्हा ही परीक्षा तुम्हाला निश्चितपणे काय करणार आहे, तर 4 बाबी ज्या आहेत ना त्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. पहिलं, जे आम्ही नेहमीच सांगतो आमच्या विद्यार्थ्यांना, की ज्याच्याशिवाय तू सुरुवात करू नकोस, ज्याच्याशिवाय तू सुरुवात करू नकोस, ते म्हणजे विश्लेषण. विश्लेषण हे विश्लेषण सगळ्यात पहिलं कशाचं, तर स्वतःचं विश्लेषण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं विश्लेषण ते म्हणजे PYQचं, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका. तिसरं विश्लेषण ते म्हणजे अभ्यासक्रमाचं. आणि चौथं विश्लेषण म्हणजे आपल्या लास्ट अटेम्प्टचं. हे 4 प्रकारचं विश्लेषण तुम्हाला करावं लागेल, तुम्ही केलं पाहिजे. तर डेफिनेटली त्याच्यातून काय होईल, तुम्हाला फायदा होणार आहे. आणि हे करावंच लागेल, कारण अल्टिमेटली हे लक्षात घ्या, यशामध्ये तुमचं एनालिसिस हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. बघा, तुम्हाला अडचण कोणती येत असते माहिती आहे, अभ्यास कसा करू, हा मुख्य प्रश्न असतो आपल्याला. कधी करू, किती करू हे नंतरचे, पण नक्की कसा करू, म्हणजे काय वगळू, कशावर फोकस देऊ. सर या विषयामध्ये मला अडचणी येत आहेत, त्या विषयामध्ये मला अडचणी येत आहेत, हे आपल्याला नेहमी प्रश्न भेडसावत असतात. आणि जर त्याचं उत्तर शोधायचं असेल तर एनालिसिस, विश्लेषण. म्हणून पहिलं ते म्हणजे स्वतःचं विश्लेषण. आता हे स्वतःचं विश्लेषण कसं करणार तुम्ही, तर त्याच्यामध्ये 2 बाबी येतात बघा. कुठल्या, पहिला ते म्हणजे स्ट्रेंथ. पहिला येतो स्ट्रेंथ, दुसरा येतो वीकनेस, तिसरा येतो अपॉर्च्युनिटी आणि चौथा येतो थ्रेट. जर आपण बघितलं तर ह्या 4 बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला काय करायचंय, 2 गोष्टींचं याच्यामध्ये डिवाइड करायचंय. एक म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, व्यक्तिमत्व. हा त्याचे स्ट्रेंथ शोधा, त्याचे वीकनेस शोधा, त्याचे थ्रेट शोधा, त्याची अपॉर्च्युनिटी शोधा. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अभ्यासक्रमाचं. उदाहरण घेऊ आपण 2 इथे. बघा, लक्षात घ्या, जर मी माझं स्ट्रेंथ आहे, काय माझी स्ट्रेंथ आहे, मी मनाने फार कणखर आहे. येस, व्हेरी गुड. हे नेहमी लक्षात ठेव, मनाने कणखर आहेस हे नेहमी लक्षात ठेव. पण त्याचबरोबर काहीतरी कच्चा दुवा असेल, त्याचबरोबर असं एखादी बाब असणार आहे की जी तुला थ्रेट बनवू शकते. थ्रेट म्हणजे काय असेल ते, वडेवर थ्रेट काहीतरी असू शकते, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबातून काहीतरी असू शकते.
आणि मग ती थ्रेट कोणती आहे हे पण शोधलं पाहिजे, विकनेसेस कुठले आहेत हे पण शोधलं पाहिजे. म्हणजे समजा मी मनाने फार कणखर आहे, पण माझी दुसरी अडचण आहे, मी फार सोशल आहे. मग काय करायचं? मग ह्या प्रचंड वेळ जाणार आहे, हे अगोदर लक्षात घ्या. मी फार सोशल आहे हे कळलं तर मग त्याच्यावरती उपाययोजना करता येतील, पण अगोदर कळलं तर पाहिजे. म्हणून पहिला मुद्दा कळलं पाहिजे. या पद्धतीने काय करा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करा. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी हे प्रचंड विचार करत असतात. हे विचार करणं म्हणजे काय? अतिविचार हे काय असू शकतं? विकनेस. पण थ्रेट काय असू शकतो? तो म्हणजे एकाग्रता नसणं, मनामध्ये सतत प्रश्न, मनामध्ये सतत चिंता किंवा डे ड्रीमिंग. मी असं झालं तर काय करेन, तसं झालं तर काय करेन, मी भाषण कुठलं टोकेन, मी कुणाला काय बोलेन. अरे कशाला? आत्ता कुठे बसलोय आपण? आत्ता आपण पायजमा घालून त्या ठिकाणी अभ्यास करत बसलोय. आत्ताचं बघा, नंतर आपण तो काय ते ब्लेझर आणि ठोप आणि हे गुलाल नंतर बघू आपण. अगोदर ते भगवद्गीतेत सांगितलंय कर्मण्येवाधिकारस्ते, अगोदर ते करा, कर्म करा, ऑटोमॅटिकली फळ मिळणार आहे. डे ड्रीमिंग. पण हे होतं, बऱ्याच जणांना हे कळत नाही का? कळतं, पण ते काय होतं? नियंत्रण राहत नाही. मग अशा वेळेस काय करायचंय? आपल्या शिक्षकांना भेटा, मेंटॉर्सना भेटा. ह्या अडचणी, पण हे पहिल्यांदा समजून तरी घ्या. अहो स्वतःचं डिसेक्शन करा. हे जसं आहे तसं दुसरं एक करायचं, ते म्हणजे आपले जे विषय आहेत ना, त्या विषयांचं सुद्धा या पद्धतीने विश्लेषण करायचं. ज्या विद्यार्थ्यांना, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना सायन्स अँड टेकचा जो विषय आहे जर तो डिफिकल्ट जात असेल तर मित्रांनो तो तुमचा काय आहे? थ्रेट आहे. याला काही आता पर्यायच नाही. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा, तुम्हाला कळेल की सायन्स अँड टेकवरती तुम्हाला बरेचसे प्रश्न आहेत. जर समजा तो माझा कच्चा असेल तर तो माझा थ्रेट आहे. मी नाही केला, त्याला एका अप टू द मार्क पर्यंत नाही आणून ठेवलं ना, मला कठीण आहे, माझा अवघड आहे. पण त्याचबरोबर असे काही विषय आहेत सर माझे की ते अत्यंत चांगले आहेत. जर समजा माझा पॉलिटी चांगला आहे, समजा माझा जॉग्राफी खूप चांगला आहे, तर मी काय केलं पाहिजे? त्याला स्ट्रेंथ मध्ये ठेवलं पाहिजे. मग कुठल्या गोष्टी आहेत की किमान 3 विषय तुमचे स्ट्रेंथ असावे. का म्हणतोय मी असं? कारण जर ते 3 विषय जर तुम्ही स्ट्रेंथ म्हणून बनवले किंवा असतील तर मित्रांनो, त्या 3 विषयातून बघा तुम्हाला 15 त्रिक 45 प्रश्न तुमचे इथूनच येतात. आणि 15 पैकी 13 प्रश्न प्रत्येक विषयात तुमचे बरोबर आलेच पाहिजे. या प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर अराउंड 39 क्वेश्चन तुमचे इथून बरोबर येतात. म्हणजे 3 विषय ज्याच्यावरती समजा 15 पकडले तर 45 प्रश्न विचारले, त्याच्यापैकी तुमचे 39 जर प्रश्न बरोबर आले तर गुणिले 2 करा. 78 पर्यंत तुम्ही इथंच गेला तुम्ही 78 पर्यंत, फक्त 3 विषयात. आणखी तर अजून 4 विषय आहेत आणि त्या 4 विषयातून 5 जरी पकडले आपण, 20 प्रश्न आपले बरोबर आले, लक्षात घ्या, तरी सुद्धा तुम्ही पुढे आणखी त्याच्यामध्ये 40चा तुम्ही ऍड करताय. तुम्ही आरामशीर मित्रांनो 110च्या पुढे जाणार. बघा पुढच्या तर मी 5च पकडले, तस तर होणार नाही, तुम्ही पुढे जाल, आणखी चांगला आहे. पण या प्रकारे माझा स्ट्रेंथ कोणते आहेत हे ओळखा आणि थ्रेट कुठला आहे हे ओळखा. विषय सुद्धा त्यानुसार डिवाइड करा. स्ट्रेंथ आणि विकनेसेस याचा या पद्धतीने विचार जर केला तुम्ही तर आणखी एक बाब तुम्हाला याच्यात फायद्याची काय ठरते माहितीये? ती म्हणजे जे तुमचे स्ट्रेंथ आहेत ना, ठीक आहे, लक्षात घ्या, जे तुमचे स्ट्रेंथ आहेत आणि जे तुमचे विकनेसेस आहेत यानुसार तुम्हाला काय करता येतं? तुमच्या वेळेचं नियोजन सुद्धा करता येतं. वेळेचे नियोजन हे करता येतं. पहिल्या राऊंड मध्ये मी असं सांगेन की तुम्ही दोन्ही विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा, पण दुसऱ्या राऊंड मध्ये मात्र तुम्ही काय करा? स्ट्रेंथ आणि विकनेसेस यानुसार तुम्ही डिवाइड करा आणि स्ट्रेंथ जे आहेत ते आणखी भक्कम बनवा, विकनेसेसला एका अप टू द मार्क पर्यंत घेऊन या. हे करू शकता. ठीक आहे. आता आपण यातल्या प्रत्येक बाबीकडे जाऊया, ज्याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे पहिला तो म्हणजे बघा 4 पिलर मध्ये काय म्हटलं मी तुम्हाला? पीवायक्यूचं अनालिसिस, स्टेट बोर्ड, प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. ह्या 4 गोष्टी आहेत. आता आपण एकेकाचा यामध्ये विचार करूया. बघा अनालिसिस मधला पहिला मुद्दा आहे पीवायक्यूचं अनालिसिस, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. मुलं
जरा सांगितलं ना, अरे बाळा तू काय कर, पहिलं काम कर, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कर. मुलांच्या 2 अडचणी असतात. जी दुसरी अडचण आहे ती अगोदर सांगतो. ते म्हणजे नक्की प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं असतं हे माहीत नसतं. आणि यातली पहिली अडचण जी असते ते म्हणजे प्रचंड आळशी, प्रचंड आळस. हो, नाही त्याचं म्हणणं काय असतं, नाही सर ते मार्केटमध्ये रेडीमेड आहे की ते त्यांनी केलं बघा तिकडे, मग ते घेतलं तर चालतंय काय, चालत नाही काय, हा काय करू. हे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे हे असं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला निसर्ग प्रचंड काही शिकवतो. फॉर एक्झाम्पल समजा एखादं चिमणीचं पिल्लू आहे, तर अंड आहे, आणि त्या अंड्यातून समजा एखादं पिल्लू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर तुम्ही म्हटला की अरे काय किती त्रास होतो या बाळाला पिल्लाला, मी जातो आणि मदत करतो, ते अंड्याचं कवच सगळं फोडतो आणि त्याला अलगद बाहेर आणून ठेवतो, काय वाटतं जगेल ते? नाही जगणार. का? कारण निसर्गामध्येच आहे मित्रांनो, निसर्गाचा नियमच असा आहे की तो म्हणजे स्ट्रगल केल्याशिवाय तुमचा विकास नाही आहे. स्ट्रगल केल्याशिवाय तुमचा विकास नाही. अशी कित्येक उदाहरणं सांगू मी तुम्हाला. वासरू, गाईचं वासरू, त्याचा जन्म होता होता झाल्या झाल्या लगेच ते स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करतं. तो स्ट्रगल आहे, त्यातून त्याचे पाय मजबूत होतात. तुम्ही कधी कासवाची पिल्लं बघितलीत का? कासव बघा जे असतात ते वाळू किनाऱ्यावर येतात, अंडी घालतात, अंड्यातून नंतर काही दिवसाने पिल्लं बाहेर पडतात. मच्छीमारांना ते दिसतात, पण मच्छीमार त्याला कधी हात लावत नाही. का? का त्याला काही दया नाहीये, भूतदया नाहीये त्याला? आहे की, पण त्याला हे माहिती आहे, जर मी ह्या कासवाच्या पिल्लांना अंड्यातून बाहेर पडण्यासाठी आणि वाळूतून बाहेर पडण्यासाठी जर मी मदत केली, तर डेफिनेटली हे पिल्लू त्या महासागराच्या त्या पाण्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. का? कारण त्याचा त्या जे काही 4 पाय आहेत ना, त्यांचा विकासच होत नाही. आणि म्हणून शॉर्टकट मारू नका. जमत नसेल प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं, भेटा ना, शिक्षकांना भेटा, त्यातून ते करा, पण ते स्वतः केलं पाहिजे. जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत क्लॅरिटी नाही, जोपर्यंत क्लॅरिटी नाही तोपर्यंत आपल्या अवतीभोवती फक्त धूर आणि धूळ असते, आणि मग अंधारात चाचपडण्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो. म्हणून पीवायक्यूचं अनालिसिस करा, अत्यंत महत्वाचं आहे. सतत वाचा, प्रश्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि याच प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून तुम्हाला परीक्षेची मागणी काय नक्की हे कळणार आहे, काय अभ्यास करायचा आहे काय नाहीये हे कळणार आहे, महत्वाचे घटक कोणते हे कळणार आहे, आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की हे बघ, आयोगाने तुला सिलेबस दिलाय, ना की पुस्तकं, ना की पुस्तकं. आणि पुस्तकामध्ये म्हणून जशी रचना आहे तशी पहिला दुसरा तिसरा चौथा चॅप्टर वाचत बसू नको. आयोग त्या पद्धतीने जात नाही. आयोग काय करतं, आयोगाने दिलेल्या सिलेबस मधून आयोगाचे ठरलेले टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न असतात. हे अशा टॉपिक वरती कदाचित तुमच्या पुस्तकामध्ये शेवटची प्रकरणं असतील, त्या शेवटच्या प्रकरणापर्यंत हा पोहोचेपर्यंत हा अर्धा तिरधा तिथे त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला असतो. म्हणून होतं काय, पहिला जो चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे, तिसरा चॅप्टर आहे, आपण सगळी मेहनत तिथेच वाया घालवतो. म्हणजे महत्वाचे चॅप्टर आहेत जे शेवटी आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतच नाही. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत, करू नका. आणि म्हणून काय आहे, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतोय, प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर विश्लेषण केल्यानंतर सिलेबस रिअरेंज कर. पाठ्यपुस्तकातले किंवा तुझे जे काही रेफरन्स बुक्स आहेत सगळे चॅप्टर रिअरेंज कर. महत्वाचे, अतिशय महत्वाचे, महत्वाचे आणि कमी महत्वाचे हे लक्षात ठेवा. हा दुसरा मुद्दा त्यातून तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस. एक आणखी महत्वाची चूक राज्यसेवेचे विद्यार्थी करतात, आणि ते म्हणजे स्वतःला जरा फारच हुशार मानतात. आणि असं होतं की सर आम्हाला सगळं कळतं, फार मेहनत घेतोय रेफरन्स बुक्सवर, मात्र आयोगाचा बेस कुठून येतो, पाठ्यपुस्तकं आणि एनसीईआरटी. आणि विशेष करून राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा हा फार मोठा दोष आहे, एनसीईआरटीची पुस्तकं वाचत नाहीत. आणि पण काही विषयांची पुस्तकं आहेत ना एनसीईआरटीची, तू वाचलीच पाहिजे. त्यापैकी एक आहे बघ जॉग्राफी, वाचायलाच हवं कंपल्सरी. इकॉनॉमिक्स वाचायलाच हवं, पॉलिटी वाचायलाच हवं. हे यासारखे काही एनसीईआरटीची पुस्तकं वाचलीच पाहिजेत, स्टेट बोर्ड वाचलीच पाहिजेत. आणि त्या वाचनाचा वेग या पुस्तकांच्या बाबत खूप चांगला असेल जर तू ऑलरेडी अभ्यास केलाय तर पटकन होणार आहे. सो डोंट वरी, लक्षात घ्या. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचा, स्टेट बोर्ड एनसीईआरटी, त्यावर प्रभुत्व मिळवा आणि माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण फॅक्च्युअल डिटेल तुम्हाला गरजेचे आहे.
या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर्समध्ये. पण पुन्हा पुन्हा वाचा. पण स्टेट बोर्ड एनसीईआरटीला विसरू नका. ॲटलिस्ट सिलेक्टिव्हली तरी किमान जा. सिलेक्टिव्हली एनसीईआरटी, सिलेक्टिव्हली स्टेट बोर्ड वाचा. आणि मित्रांनो, त्या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधली चित्र जरी नुसते तुम्ही बघितली ना, अरे त्याच्यातून सुद्धा तुमचे अर्धे अधिक प्रश्न सुटतात. नुसती चित्र. चित्र कोणती? मॅप. चित्र कोणती? वेगवेगळ्या वास्तूंचे चित्र, शिल्प वगैरे हे ते. वेगवेगळ्या आदिवासी समुदायांचे किंवा त्याबाबतचे चित्र, त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आयोगाने. बी प्रिपेअर. आणि म्हणून हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा, प्रॅक्टिस. केवळ वाचन म्हणजे अभ्यास नाही. वाचन म्हणजे अभ्यास नाहीये. वाचनाच्या पलीकडे या परीक्षेसाठी जर तयार व्हायचं असेल तर पीवायक्यूचा सराव प्रचंड महत्वाचा आहे. मागच्या एका सेशनमध्ये मी तुम्हाला टेस्ट सिरीज आणि पीवायक्यूचा प्रॅक्टिस यातला काय फरक असतो, टेस्ट सिरीज आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस यातला काय फरक असतो हे मी सांगितलेलं आहे. मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ते म्हणजे एमसीक्यूची प्रॅक्टिस. म्हणजे समजा, आणि हे कशी करायची, ही डेली आफ्टर एव्हरी टॉपिक. डेली आफ्टर एव्हरी टॉपिक हे लक्षात ठेवा. दररोज मी प्रश्न सोडवले पाहिजेत. कारण जोपर्यंत मी प्रश्न सोडवत नाही ना, तोपर्यंत मला काय समजलंय, काय कळलंय, माझ्या अभ्यासाची दिशा योग्य आहे का, हे मला काहीच कळत नाही. आणि मग समजा मी फंडामेंटल राईट वाचला, किमान त्याच्यावरती 50 ते 60 प्रश्न मी सोडवले पाहिजे. समजा मी वाचला मार्गदर्शक तत्व, किमान 50 प्रश्न सोडवले पाहिजे. समजा मी आज वाचलाय काय की पृथ्वीचं समजा अंतरंग आहे किंवा हे मुद्दे मी लगेच सोडवले पाहिजेत. या पद्धतीने वाचन झालं की दिवसभरातला 1 तास हा प्रश्नपत्रिका सोडवण्या, प्रश्नपत्रिका म्हणजे एमसीक्यू, हे सराव प्रश्न सोडवण्यावरती भर द्या. हे का गरजेचं आहे मित्रांनो? कारण या दररोज सोडवण्यामुळे, प्रत्येक घटकामुळे सोडवण्यामुळे काय होतं, 2 गोष्टींचा फायदा होतो. एक तर तुमची उजळणी तर होतेच, पण प्रश्न सोडवत असताना ना आपली थॉट प्रोसेसिंग होते, थॉट प्रोसेसिंग स्टार्ट होते. आणि हे जे थॉट प्रोसेसिंग स्टार्ट होते ना, तुम्ही विचार करायला लागता. आणि तुम्ही जेवढा विचार करता ना तेवढा तो टॉपिक तुम्हाला समजतो, पचतो, अंगी लागतो. आणि मग परीक्षेमध्ये तिथं सुद्धा तो पटकन आठवतो. शिवाय एमसीक्यूचा सराव केल्या कारणाने तुमची अचूकता वाढते, ॲक्युरसी, जी तुमचे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो परीक्षेतला. आणि एमसीक्यूचा सराव केल्या कारणाने आणखी एक फायदा होतो, आणि ते म्हणजे आपलं लॉजिक डेव्हलप होतं. थॉट प्रोसेस, लॉजिक डेव्हलप होतं. आणि तिसरं अचूकता. आणि चौथं वेग प्रचंड वाढतो. ह्या 4ही गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. मग किती सोडवावेत तर आपण त्याचा विचार करूया. किती सोडवावेत तर आपण या सगळ्या बाबीमध्ये जर बघितलं तर अराउंड 10,000 प्रश्नांचा आपण सराव केला पाहिजे. आणि यांचा सराव तर कराच, पण सराव केल्यानंतर यांची उजळणी पण झाली पाहिजे बरं का. उजळणीकडे मी येणार आहे. उजळणी ही झाली पाहिजे. म्हणजेच काय, रिव्हिजन हा तिसरा अत्यंत क्रिटिकल पार्ट आहे. रिव्हिजन बघा कशा प्रकारे करणार आहात. पहिला तर मुद्दा हा लक्षात घ्या, हे लिहूनच ठेवा. आता ज्या गोष्टीची, ज्या पुस्तकाची, ज्या टेस्ट सिरीजची, ज्या प्रश्नाची तुम्ही जर उजळणी किमान 2 वेळेस करू शकणार नसाल ना, तर ते वाचू पण नका. ज्या पुस्तकाची, ज्या प्रश्नपत्रिकेची, ज्या टेस्टची, ज्या प्रश्नाची तुम्ही उजळणी किमान 2दा करू शकणार नसाल, ते वाचू पण नका. कारण ते तुमचं कधीच नसतं, तुम्हाला त्याचा कधीच फायदा होत नसतो. लक्षात घ्या, हे पहिलं. दुसरं, उजळणी कशी तर उजळणीसाठी आपला एक निश्चित वेळ असला पाहिजे. दिवसभरामध्ये सकाळी करणार आहे तर दररोज कर, रात्री करणार आहे तर दररोज कर, दुपारी जेवल्यानंतर करणार आहेस तर दररोज कर. पण फिक्स ठेव. मेंदूला ती सवय लागते, हॅबिट लागते, आणि त्या पद्धतीने मेंदू आपल्याला ते आउटपुट देत राहतो. आणि उजळणीसाठी विविध पद्धती वापरा. उजळणीची पहिली पद्धत काय, ज्याला अंडरलाईन केलंय ते पुन्हा पुन्हा वाचून काढणे, ही फार इफेक्टिव्ह नसते. दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये काय, ऍक्टिव्ह रिकॉलिंग असतं बघा. हे ऍक्टिव्ह रिकॉलिंग मध्ये काय करतात, पॉइंट असतात, ते पॉइंट वाचला की आपण काय करतो, त्याबद्दल आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. पॉइंट वाचल्या आपल्याला आठवलं पाहिजे. जर आठवत असेल, फॅक्ट आठवत असतील तर येस, आपला अभ्यास छान झालाय. काही गोष्टी आठवत नसतील तर तेवढ्याच फक्त बघा, म्हणजे ते काय होतात, कायमच्या लक्षात राहायला लागतात. ही दुसरी मेथड आहे उजळणीची. तिसरी मेथड अशी आहे की ज्यामध्ये तुम्ही उजळणी करत असताना
उजळणी करत असताना जे काही तुम्हाला वाटतायत ना की अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, अत्यंत महत्त्वाच्या फॅक्ट आहेत, तेवढ्याच तुम्ही काय केल्या पुन्हा वाचत राहिलात. पण ह्या तिन्ही मेथडपैकी जी पहिली दुसरी मेथड आहे ॲक्टिव्ह रिकॉलिंगची, ही नेहमीच चांगली असते, ही नेहमी चांगली असते. आणि त्याचबरोबर उजळणी कधी करायची तर बघा, पहिलं म्हणजे दिवसाच्या शेवटी, प्रत्येक दिवसाच्या शेवटी ही उजळणी झालीच पाहिजे. दुसरं, प्रत्येक आठवड्याला, मग तो रविवार ठरवा किंवा कुठलाही दिवस ठरवा, प्रत्येक आठवड्याला तुमची उजळणी झालीच पाहिजे. आणि तिसरं, प्रत्येक विषयानंतर. समजा तुम्ही काय केलं, पॉलिटी संपवला, ठीक आहे, आता कुठला सुरू केला, जॉग्राफी, तर जॉग्राफी करताय ना, मग पॉलिटीचे रिव्हिजन करा. मग जॉग्राफी संपला, आता कुठला सुरू करताय, इकॉनॉमी, ठीक आहे, इकॉनॉमीचा अभ्यास करा, पण जॉग्राफीचं रिव्हिजन करा. म्हणजे पुढच्याचा अभ्यास आहे, मागच्याची रिव्हिजन आहे. अशा 3 प्रकारे रिव्हिजन झाली पाहिजे. एक, ती म्हणजे प्रत्येक दिवसाच्या शेवटी. 2, प्रत्येक रविवारी. 3, प्रत्येक विषयानंतर. या स्वरूपामध्ये उजळणी करा, यश तुमचंच आहे. कारण उजळणीशिवाय आपल्याला लक्षात राहत नाही. आपला मानवी मेंदू अशा पद्धतीने बनलेला मित्रांनो एव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये, की जिथे आपल्याला स्मरणापेक्षा ना जास्त विस्मरण होतं. आणि मेंदू काय करतो माहितीये, जर समजा तुम्ही त्याला वारंवार एखादी गोष्ट नाही सांगितली की तो हे संदेश सगळ्या अवयवांना आणि त्या चेतातंतूंना पाठवून देतो, ह्याला हे महत्वाचं नाहीये, हे रिकामं करा, कशाला ठेवताय आपल्याकडे. पण जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलं तर अरे हे फार महत्वाचं, अरे फार महत्वाचं, अरे फार महत्वाचं आहे, तर तो काय करतो, त्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट तयार करून ठेवतो. हा, हे कायमचं आहे, अरे कुठे जाऊ नका, ठेवा हे व्यवस्थित. आणि त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात कायमच्या. जसं बालपणातला एखादा प्रसंग तुम्हाला ताजा तावाना असतो, आजही आठवतं ते काय झालं होतं, कसं झालं होतं, मग तो आनंदाचा असेल, दुःखाचा असेल, व्हॉटएव्हर. पण तो का आठवतो माहितीये, कारण मित्रांनो किमान महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी तो तुम्ही आठवलेला असतो म्हणून. असंच आहे इथं सुद्धा, आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन ही या पद्धतीने करायची आहे. आता वेळेचं गणित जर बघितलं आपण, ह्या सगळ्या बाबी आपण पाहतो, तर वेळेचं आपण गणित करायचं. वेळेचं गणित करीत असताना पहिला पॅटर्न जो आहे, हा पहिला पॅटर्न आहे 50 + 30 + 20. ओके, 50 आणि 30 80, 80 आणि 20 100, या पद्धतीने जाऊ शकता. आणि इथे दुसरा, नाहीतर हा दुसरा एक पॅटर्न आहे 70 + 50. 70 + 50 हा 120 दिवसांचा आहे एक्झॅक्ट. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही, जे खरंच जुने आहेत, ज्यांनी अभ्यास चांगल्या प्रकारे केलाय, अनेक अटेम्प्ट दिलेले आहेत, यश मिळत नाहीये, तर त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे कसं बघा, इथे पहिल्या 50 दिवसामध्ये सर्व विषयांचं सखोल वाचन, पुन्हा सखोल वाचन तुम्ही करू शकता, हे पहिल्या याच्यामध्ये. पुढच्या 30 दिवसामध्ये जर बघितलं आपण, तर पुन्हा आपण जे म्हटलं होतं ना, स्ट्रेंथ आणि वीकनेस, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, परत एकदा त्यांची रिव्हिजन करू शकता. रिव्हिजन सेकंड याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये काय करायचंय, स्ट्रेंथला अधिक महत्व द्यायचं आणि जे वीक सब्जेक्ट आहेत त्यांना कमी वेळ द्यायचा. आणि त्याचबरोबर जे शेवटचे 20 दिवस आहेत, त्या 20 दिवसामध्ये परत तुम्ही काय करायचं आहे, जे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, हे कुठून आले, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक कुठून आले, जर तुम्ही पहिल्यांदा पीवायक्यूचं अनालिसिस केलंय ना, तर त्या व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकचं, सर्व विषयातल्या व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकचं काय करा, तुम्ही परत एकदा रिवाइज करा. आणि स्टील समजा तुम्ही इथे कुठे मागे पडलात, कारण यातमध्ये कसं होतं, 120 दिवसामध्ये आपले काही दिवस म्हणजे अराउंड एक बघा 4 4 3 12 ते 15 रविवार हे तुमचे ना टेस्टमध्ये जाणार आहेत. 12 ते 15 रविवार तुमचे टेस्टमध्ये जातात ना, त्यामुळे ते दिवस सोडून दिले तर काय होईल, तुमच्याकडे ऍक्टिव्हली एवढे दिवस खूप छान पद्धतीने वापरता येऊ शकतात. सो 50 पहिल्यांदा सर्व विषयांचं सखोल वाचन, पुढचे 30 दिवस स्ट्रेंथ विषयांना अधिक महत्व द्या, वीक विषयांना कमी महत्व द्या, आणि शेवटच्या 20 दिवसामध्ये जे फक्त व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांच्यावरती फोकस करा. निश्चितपणे त्यातून तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास येईल. पण एका बाजूला ह्या पद्धतीने आपण अभ्यास करतोय, दुसऱ्या बाजूला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण अत्यंत सखोल केलंय, तिसऱ्या बाजूला आपली डेली, वीकली आणि मंथली रिव्हिजन चालू आहे. मित्रांनो, एवढं केल्यानंतर तुम्ही अपयशी का व्हाल?
काय येईल आपल्या पदरी? अपयश. हा, येऊ शकतं, येऊ शकतं. आणखी 2 बाबी आपल्याला या ठिकाणी पार पाडायच्या आहेत. ह्या कुठल्या आहेत बरं? हा हा पुढे जे आहेत ते, ह्या कुठल्या बाबी आहेत? पहिला मुद्दा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली चूक विद्यार्थी करतो पहिली, ते म्हणजे पाठीमागच्या वर्षांचे कट ऑफ बघून येतो आणि म्हणतो सर गेल्या वर्षी कट ऑफ ना बघा ओपनचं 106 पर्यंत लागलंय. म्हणजे काय, याचं टार्गेट सेट झालं 106. आणि पण 106 जे कट ऑफ असतो, कट ऑफ म्हणजे काय, शेवटचा विद्यार्थी. त्या शेवटच्या विद्यार्थ्याचं जर तू टार्गेट ठेवलंस तर तू कुठपर्यंत पोहोचतो? तू 100 101 पर्यंत पोहोचतो. नाही ना, तुझी स्पर्धा तिथे नाहीये. तुझी स्पर्धा महाराष्ट्रात जो पहिला विद्यार्थी आहे त्याच्याशी. आणि महाराष्ट्रातला पहिला विद्यार्थी हा कट ऑफ पेक्षा किमान 20 गुणांनी पुढे असतो, किमान 20 गुणांनी. म्हणजे तुझा जो कट ऑफ असायला पाहिजे तो 106 नाही, 106 प्लस किमान 15. हा, अशा पद्धतीने गेला पाहिजे. हे तर किमान आहे बरं का, 6 ते 7, पण ते खऱ्या अर्थाने किती असायला पाहिजे? 125. व्हेरी प्रॅक्टिकल. थोडस आयडियल ठरवायला गेला तर 140. हा तुमचा स्वतःचा त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? टार्गेट असलं पाहिजे. अचूकता आणि वेग हे फार महत्वाचं आहे. अचूकता आणि वेग, विशेष करून जो सिसॅटचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला फार गरजेचं आहे. आणि अचूकता अधिक गरजेची आहे जीएसच्या पेपरमध्ये. परीक्षेपूर्वी किमान 2 ते 3 उजळणी. आत्ताच आपण बघितलं, खरं तर आपल्या या मेथडनुसार वीकली, डेली, वीकली आणि मंथली याने तर तुमच्या किमान 3 रिव्हिजन ह्या फिक्स होणार आहेत. आणि आणखी वेळ मिळाला तर डेफिनेटली तुम्ही आणखी पुढे जाऊ शकालच. नकाशा, नकाशा आधारे मी याच्याबद्दल सेपरेटली तुमच्याशी शेवटी बोलणारच आहे. ज्वलंत बातम्यावर लक्ष केंद्रित करा. पाठीमागच्या जे काही बातम्या आहेत, किमान करंट अफेअर्स जे आहेत त्या करंट अफेअर्स बद्दल पण आपण सेपरेटली बोलूयात. पण इथे सांगतो, करंट अफेअर्स किमान पाठीमागच्या 1.5 वर्षाचं तुमचं ना पक्क पाहिजे, पक्क. तुमचं प्रभुत्वच पाहिजे त्या करंट अफेअर्सवर. हां, जर तो स्ट्रेंथ असं तुम्ही मानत असाल तर. वीक असेल तर मात्र एखादं इयरबुक घ्या, चांगलं इयरबुक घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज करा. त्याचबरोबर ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा डेटा आपल्याकडे तयार असला पाहिजे. आर्थिक सर्वेक्षण अतिशय निग्लेक्टेड एरिया आहे. नकाशा वाचन आणि आर्थिक सर्वेक्षण या दोन्हीबद्दल मी बोलेन. प्रत्येक दिवसासाठी आपलं एक लक्ष्य टार्गेट असलं पाहिजे. मित्रांनो, प्लॅनिंग करत असताना फक्त ढोबळ करू नका. 50 + 30 + 20 + असं नका करू. हे तर असलंच पाहिजे, पण ह्याला काय करा, परत डिवाइड करा. परत डिवाइड करा विषयानुसार. विषयाचं काय करा, परत दिवसानुसार, दिवसांचं तासानुसार. या प्रकारे मायक्रो प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे जे काही प्रिलिम्समध्ये आपल्याला जे अत्यंत महत्त्वाचं जे आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे मायक्रो प्लॅनिंग एका बाजूला आपल्या वेळेचं आणि दुसरं मायक्रो प्लॅनिंग आपल्या टॉपिक्सचं, ते पण करता आलं पाहिजे. म्हणजे काय, मॉडर्न इंडियामध्ये खूप प्रश्न येतात. ठीक आहे, मॉडर्न इंडियामध्ये कुठून येतात? गांधी युगातून येतात. गांधी युगातून कुठे येतात? चले जाव आंदोलनाचा कालखंड. त्याच्यामध्ये सुद्धा मग कशावरती येतात? तर नेते किंवा त्या काळातला काही 1-2 ज्या घडामोडी आहेत त्या, किंवा ते क्रिप्स मिशन आहे, कॅबिनेट मिशन आहे, त्या काळातली क्रोनॉलॉजी आहे, बरं त्याच्यावरती. मग हे काय झालं, मायक्रो मधलं मायक्रो. ते करा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आणि त्याचबरोबर सखोल विश्लेषण जे आहे ते निश्चितपणे आपल्याकडून झालंच पाहिजे आणि त्याच्या आधारावरती आपण पुढे गेलंच पाहिजे. मित्रांनो, इथे 2 बाबी मला आणखी तुम्हाला सांगायच्या आहेत. एक, दिवसभर तुम्ही कशा प्रकारे तुमचं नियोजन करू शकता. एक, याचे 2 भाग पाडूयात. जी बाब आपल्याला डेली बेसिस वरती पार पाडायची आहे ती दैनंदिन, आणि दुसरी ती जी सतत आपली सुरू असणार आहे. सतत काय असणार आहे? आपला जीएसचा अभ्यास जो आपल्याला सतत करायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही पॉलिटी घेतला पहिल्यांदा, मग तुम्ही समजा इकॉनॉमी घेतला, मग तुम्ही जिओग्राफी घेतला, मग तुम्ही हिस्ट्री घेतला. तर हे तर काय, तुमचं एका बाजूने पॅरलल तुम्ही अभ्यास करत जाणार आहात. याला 15 दिवस, याला 15 दिवस, याला 15 दिवस, वॉटेवर. अशा प्रकारे तुम्ही ते झालंच. पण याच्या बरोबरीने दैनंदिन काही कंपल्सरी गोष्टी करायच्या ज्या शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षेच्या. पहिलं, पाठांतर. हो, एमपीएससीची आपली परीक्षा फॅक्च्युअल आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. मित्रांनो, काही गोष्टींचं पाठांतरच पाहिजे. का पाठांतर पाहिजे? कारण काही गोष्टी ना आपल्याला असं वाटतं लक्षात राहिलं, पण ते परीक्षेमध्ये गेल्यानंतर तिथे प्रॉब्लेम येतो. पाठांतर पाहिजे. म्हणजे सगळे समजा आता मगाशी बोलल्याप्रमाणे
जी मॉडर्न इंडियाची जी क्रोनॉलॉजी आहे बघा, 1935 पासून 1947 पर्यंत जी क्रोनॉलॉजी आहे त्याच्यावरती एखादा प्रश्न हमखास आहे. त्यातून आपल्याला म्हणजे त्या क्रोनॉलॉजीवरतीच नाही, तिथे घडलेल्या घटनांवरती वगैरे वगैरे, तर ते पाठच पाहिजे. जी कलमं आहेत अत्यंत महत्त्वाची, ती कलमं पाठच पाहिजे, त्याला काही सुट्टी नाही आहे. उदाहरणार्थ विज्ञान घ्या. विज्ञानामध्ये आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत किंवा हार्मोन्स आहेत, मग ग्रंथींचं कार्य, हार्मोनचं कार्य हे पाठच पाहिजे. कुठे काय त्याची पोझिशन आहे हे पाठच पाहिजे, ह्याला सुट्टी नाही आहे. ह्या पद्धतीने पाठांतर, आता हे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली, पण जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की नक्की कुठल्या गोष्टींचं मला पाठांतर करणं गरजेचं आहे. आणि 100% प्रश्न याच्यावरून येतो. आणि तुम्हाला आयोगाची एक खोड सांगतो, जे जे टॉपिक अत्यंत किचकट असतात त्याच्यावरती 100% प्रश्न आयोग विचारतं म्हणजे विचारतं. जसं बघा, ते आपल्याला एक तो हे असतो, प्रश्न असतो त्या भिंगांचा. हां, बहिर्वक्र भिंग की अंतर्वक्र भिंग. मला कमी दिसत असेल, समजा मला जवळचं दिसत असेल आणि लांबचं दिसत नसेल, मी कुठला वापरायचा? आणि जर समजा मला लांबचं दिसत असेल पण जवळचं दिसत नसेल, तर मग मी कुठला वापरायचा? आणि याला कुठला आजार म्हणतात, त्याला कुठला आजार म्हणतात, हे नेहमी कन्फ्युजिंग आहे. याच्यावरती कायमचा तोडगा काढावाच लागतो. त्याला रिव्हिजन खूप लागतात, पाठांतर पण फार लागतंच याला. आणि पाठांतर करताना माइंडलेस पाठांतर करू नका. थॉट प्रोसेस, लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने पाठांतर करा. हे पहिलं. दुसरं, डेली बेसिसवरती MCQ तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. तिसरं, डेली बेसिसवर तुम्ही जर कच्चे असाल सिसॅटमध्ये, तर सिसॅटसाठी अर्धा 1 तास तुम्ही द्यायला पाहिजे. आणि पुढच्या 2 बाबी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक, इकॉनॉमिक सर्वे. इकॉनॉमिक सर्वे लक्षात घ्या, हा जो काही इकॉनॉमिक सर्वे आहे त्यातले ॲटलिस्ट शेवटचे काही परिशिष्ट आहेत बघा, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक असतो. देशामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती आहे आणि महाराष्ट्राचा किती दर आहे आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, पहिलं कोण आहे, शेवटचं कोण आहे. अशा पद्धतीने इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, चाइल्ड बर्थ रेट, टोटल फर्टिलिटी रेट, मानव विकास निर्देशांक, साक्षरता दर, विजेचा वापर, असे सगळे परिशिष्ट त्याच्यामध्ये आहेत. काढा, एकदा वहीमध्ये लिहून ठेवा, 1-2 दिवस लागतात आणि हे पाठ करा. इकॉनॉमिक सर्वे कंपल्सरी. याचा फायदा तुम्हाला प्रिलिम आणि मेन्समध्ये नक्की होतो. लॉजिक डेव्हलप करण्यासाठी सुद्धा होतो. सो पहिले 2 चॅप्टर किमान, 2-3 चॅप्टर किमान वाचा आणि शेवटचा जो चॅप्टर हे आहेत परिशिष्ट, तीही कंपल्सरी वाचा. आणि त्याच्या अगोदर, परिशिष्टांच्या अगोदर एक मानवी विकासाचा चॅप्टर आहे बघा, त्यामध्ये मानवी सामाजिक विकासाचा आहे. तो तुम्हाला आर्थिक म्हणजे अर्थशास्त्राचा जो टॉपिक आहे ना, पाचवा की 6वा आहे बघा सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मानव विकास निर्देशांक असा एक टॉपिक आहे, लोकसंख्या असा एक टॉपिक आहे. कंपल्सरी प्रश्न आहे त्याच्यावरती किमान 7 ते 8. तो टॉपिक तुम्हाला कुठून येतो माहिती आहे? इकॉनॉमिक सर्वेमधून येतात. करा डेली बेसिसवर, 15 मिनिटं द्या, 1 पान डेली करा, बस झालं. महिन्यातून 5 वेळेस, महिन्यातून एकदा रिव्हिजन, महिन्यातून रिव्हिजन, असं करत गेला तर 4 महिन्यात किमान 4 ते 5 वेळेस तुमची रिव्हिजन पडेल. पण ते करा. आणि आणखी एक महत्त्वाचा, ज्याच्याकडे आम्ही सगळे दुर्लक्ष करतो, तो म्हणजे ॲटलास. ॲटलास व्यवस्थित करा. ॲटलासचा डेली अभ्यास करा. सौदी सरांचा ॲटलास खूप छान आहे. फक्त त्यामध्ये 1991 पूर्वीचा डेटा नका करू, बाकीचा करा. आणि डेली एक करा. कृषी विभाग त्यातून करा, पर्यटनाची स्थळं त्यातून करा, सगळ्या नद्या त्यातून करा, सगळी काय पठारं त्यातून करा, डोंगर रांगा त्यातून करा, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या पूर्वेकडे त्यातून करा, वरतून खालती पूर्वेकडून दक्षिणेकडे सगळं त्यातून करा, खनिज त्यातून करा, मृदा त्यातून करा. अहो, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. करा, 100% तुम्हाला याचा फायदा होतो. आणि सेम भारत आहे, त्यात भारत नाही आहे, मग भारतासाठी ऑक्सफर्ड किंवा ओरियन ब्लॅक स्वॅन यांचा एक ॲटलास मिळतो, तो त्यातून करा. त्यातून निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हे केलं तर मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतो. आजकाल गॅरंटी हा शब्द फार वापरला जातो राजकारणात, असो, हा जो काही गॅरंटीड सांगतो तुम्हाला, या 5 गोष्टी जर तुम्ही केलात ना, तुमचे 25 प्रश्न फक्त याच्यातूनच येणार आहेत. जर तुम्ही हे करत असाल ना, तर मी तुम्हाला अगदी गॅरंटी सांगतो, 25 प्रश्न तुमचे यातून फिक्स आहेत. म्हणजे 50 गुण तुमचे यातून फिक्स आहेत. उरलेले जे काही 60-70 गुण मिळवायचे ना, यातले 2-3 विषय जरी केले ना तुम्ही, अहो तरी डोक्यावर पाणी, तुम्ही आरामशीर 110-120 मध्ये जाता. ह्या GS मधले 2-3 विषय जरी केले ना, तरी सुद्धा तुम्ही आरामशीर त्या
120च्या त्या जादुई आकड्याला सहजपणे टच करू शकता. मित्रांनो, एवढं करा या पद्धतीने. आणि याला जोड द्या टेस्ट सिरीज. हे जे आपण आता जे सगळं डिस्कशन केलं, या डिस्कशन नुसारच आपल्या टेस्ट सिरीज आपण डिझाईन केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीज मधून 2 हेतू आपण समोर ठेवलेले आहेत. एक म्हणजे तुमचं डेली बेसिसवर सराव व्हावा, आणि दुसरीकडे तुम्हाला जी परीक्षेचा जो काही टेम्परामेंट असतं, वेळेचं व्यवस्थापन असतं, आणि तुमच्या एकूण अभ्यासाची रणनीती असेल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपली टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. तुम्ही निश्चितपणे त्याच्याविषयी माहिती तरी किमान बघा, आणि निश्चितपणे तुम्हाला ती आवडेल, कारण खूप मायक्रो लेवलला जाऊन आपण आपली टेस्ट सिरीज त्या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. आणि या पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला निश्चितपणे या आगामी पूर्व परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मला वाटत नाही याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज आहे. एक मुद्दा त्या ठिकाणी नेहमीच राहतो, आणि तो म्हणजे मेंटॉर. बघा, लक्षात घ्या, आपण शाळेत लहानपणी किंवा आता सुद्धा काही जण तुमच्यापैकी पेन्सिल वापरत असतील, सिस पेन्सिल. हे सिस पेन्सिल आणल्या आपण लिहित नाही, त्याला अगोदर आपण धार लावतो, टोक करतो, मग लिहितो शार्पनरने, आहे ना. मग लिहितो, परत ती बोथट होते, परत शार्पनरने आपण त्याला शार्प करतो, परत लिहितो, परत बोथट होते, पुन्हा तिला शार्प करावं लागतं, पुन्हा लिहितो, पुन्हा बोथट होते. हे लक्षात घ्या, काय आहे प्रोसेस ही जशी प्रोसेस आहे तशीच तुम्ही सुद्धा आहात. तुम्हाला सुद्धा दर 15 दिवसाला मेंटॉरकडे जाऊन शार्पन करून घ्यावं लागतं स्वतःला. दर 15 दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी मोरल तर डाऊन झालं, टेन्शन तर फार आलंय, काय करू कळत नाहीये, बरोबर आहे का नाही हे समजत नाहीये. मित्रांनो, अशा वेळेस गरज आहे फीडबॅकची, तुमच्या एकूण तुम्हाला त्या ठिकाणी तो सपोर्ट करण्याची. त्याचबरोबर तुमचं काही चुकतंय का हे तुम्हाला त्या वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन तुमचा मार्ग करेक्ट करण्याची ही गरज असते, आणि ते तुमचा मेंटॉरच करू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर प्रश्न अडचणी असतील, आम्हाला भेटा. त्या पद्धतीने आपण पुढे निश्चितपणे त्याच्यावरती काम करूयात, आणि त्यानुसार पुढे जाऊयात. आमच्या सर्वांच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि निश्चितच खालती फोन नंबर दिलेले आहेत, त्यातून आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. जे काही टेलिग्राम चॅनल आहेत ते जॉईन करून त्यातून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. काही अडचण नाही आहे, आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत. आणि शेवटी फक्त हेच सांगेन, बघा, लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपण खरं तर तुम्हा प्रत्येकानेच, आणि प्रत्येक परीक्षेविषयी हीच काय, प्रत्येक परीक्षेविषयी आपल्या काही आशा अपेक्षा असतात, पण तुमच्याबरोबरच ना तुमच्या आईवडिलांच्याही आशा अपेक्षा असतात, आणि त्यांच्याबरोबरच तुमच्या मित्रमैत्रिणींच्याही आशा अपेक्षा असतात. मित्रांनो, तुमच्या या यशासाठी ना अनेक जण प्रयत्न करत असतात, अनेक जण त्या ठिकाणी जसं जमेल तसं प्रकारे ते प्रयत्न करतात. मग जर यश मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? पहिलं तर म्हणजे बी सिरियस. दुसरं, स्वतःशी प्रामाणिक राहा. तिसरं, या पद्धतीने ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्यानुसार पुन्हा एकदा स्वतःला ओळखा आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. चौथं, मेंटॉरची मदत घ्या. आणि पाचवं, विश्वास ठेवा. हे निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. या कष्टामध्ये तुम्ही कमी पडत नाहीच, तुम्ही तांत्रिक मुद्द्यामध्ये कमी पडता. मित्रांनो, या इथे शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुमच्या परीक्षेकरिता आणि नवीन वर्षाकरिता. आपल्या टेस्ट सिरीज किंवा कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की भेटा. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.